इथं एक आमचे मित्र आहेत संतोष सटवाजी बळवंते म्हणून. माझे मित्रच आहेत. जवळपास यांचं 15वी शिक्षण झालेलं आहे. यांनी शिंबा आणि मॅक्स व्हरायटीचं टरबूज लावलेलं आहे. जवळपास यांना 70-80 हजार फवारणी, ड्रीप, खत वगैरे, ठिबक वगैरे मिळून, मल्चिंग वगैरे मिळून 70-80 हजार रुपये खर्च झालेला आहे. आज रोजी यांचा माल व्यापारी आता पाहून जात आहेत. जवळपास 30-35 रुपये किलोनं मागणी आहे, 20-25-30 पर्यंत. जवळपास 20 टनाची अपेक्षित उत्पन्न एक 5 लाखापर्यंत उत्पन्न गेले. 1 लाख रुपये खर्च घ्या, 4 लाख रुपये मुनाफा आजच्या परिस्थितीमध्ये यायचं आहे, उरण्याची शक्यता. परत अजून यांनी जे वडिलोपार्जित शेती पारंपरिक होती, गहू, हरभरा ही पिकाला फाटा देत त्यांनी मल्चिंगवर टरबूज लावलेले एक आमच्या गावामध्ये नवीन उपक्रम राबविलेला आहे आमच्या मित्रांनी, संतोष यांनी. त्याच्यासोबत आंतरपीक म्हणून मिरची पण लावलेली आहे, तुम्ही याच्यात पाहू शकता. मिरचीचं पण, या मिरचीवर उत्पादन खर्च निघून चालला आणि टरबूज बेनिफिट मध्ये त्यांना उत्पन्न निघालेलं आहे टरबूजाचं. एकंदरीत शिकल्या सवरलेल्या तरुणांना काय आवाहन करणार? मी तर पहिलेपासूनच सांगत असतो की बा शेती केल्याने होत आहे, अधिक ती केलीच पाहिजे. फक्त तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्या ठिकाणी करण्याची जिद्द पाहिजे. आता आमच्या ह्या मित्रांनी हिंग करून दाखवलेलं आहे. युवा वर्गासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आज जे वडिलोपार्जित गहू, हरभरा, सोयाबीन हे पिकं घ्यायचे, तर आज त्यांनी नवीन पीक घेऊन एक आमच्या दांडेगावातल्या युवा वर्गापुढे एक आदर्श ठेवलेला आहे की शेतीमध्ये खूप काही आहे, फक्त करण्याची जिद्द पाहिजे तुमची. माझं नाव संतोष सटवाजी बळवंते आहे. हे आमचं टरबूजाचं पीक आहे. त्याला आम्हाला 70 ते 80 हजारचा खर्च आलेला आहे आणि 20 टनाची अपेक्षा आहे आम्हाला. म्हणून 20 टनाचे 20 रुपये जरी किलो नाही लागल्या तरी आम्हाला 4 लाख नफा मिळवायचा. व्हरायटीचं काय नाव आहे, कसा खर्च लागला होता, म्हणजे कसा खर्च केला होता तुम्ही याच्यावर? व्हरायटी शिंबा आहे, सिजेंटाचा शिंबा आहे. सुरुवातीपासून कसा खर्च लागला होता? सुरुवातीला आम्हाला हे बेड, मल्चिंग, ठिबक याच्यामुळे समजा 60-70-80 हजारापर्यंत खर्च लागलेला आहे. सध्या काय अपेक्षा आहे मार्केटमध्ये तुम्हाला? तुमच्या किती यायला पाहिजे उत्पन्न? आमची इथे 20 टनाची अपेक्षा आहे. 20 टनातून आम्हाला 4 लाख नफा यावा. सध्या काय चालू आहे भाव? सध्या 20 रुपये किलो, 20 ते 25, 30 पर्यंत जागून घ्यायले. आणि ढगाळ वातावरणामध्ये काय परिणाम वगैरे काय आहे का? हा, ढगाळ वातावरणात फवारणी वगैरे करावं लागतं. आम्ही केलेली याची फवारणी.